रमेश आणि मी लहानपणापासूनचे मित्र. आम्ही एकाच शाळेत, एकाच गल्लीत राहायचो. रमेशच्या घरी माझं अगदी कुटुंबासारखं येणं-जाणं होतं. तिथेच माझी भेट झाली रमेशची लहान बहीण प्रियासोबत. प्रिया रमेशपेक्षा 2 वर्षांनी लहान, शांत, गोड आणि नेहमी हसणारी. माझ्यासाठी ती नेहमीच माझ्या मित्राची लाडकी बहीण होती. आम्ही तिघे एकत्र खेळायचो, अभ्यास करायचो आणि अनेक गप्पा मारायचो. पण 10वी संपल्यानंतर रमेश इंजिनिअरिंगसाठी दुसऱ्या शहरात गेला. आम्ही दोघेही आमच्या करिअरमध्ये व्यस्त झालो. कॉलेजच्या सुट्टीत भेट व्हायची, पण पूर्वीसारख्या गप्पा आणि मस्ती कमी झाली होती. या काळात रमेशच्या गैरहजेरीत मी अनेकदा त्याच्या घरी जायचो, आईबाबांना मदत करायला किंवा नुसतंच त्यांच्यासोबत वेळ घालवायला. तेव्हा प्रिया माझ्याशी बोलायची. कॉलेजमधील तिच्या स्वप्नाबद्दल, तिच्या आवडी-निवडीबद्दल. मला जाणवले की ती आता ती लहान, गोंडस मुलगी राहिली नाही. तिच्या विचारात एक वेगळी समजूतदारी आणि गहनता होती. एक दिवस प्रिया खूप उदास होती. मी विचारलं, तेव्हा ती म्हणाली, "मला फोटोग्राफी करायची आहे, पण बाबांना वाटतं मी सरकारी नोकरी करावी." तिच्या आवाजात एक प्रकारची हताशा होती. मला त्या क्षणी जाणवलं की माझ्या मनात तिच्यासाठी एक खास जागा तयार झाली आहे. ही फक्त मैत्री नाही, तर एक अनोखं आकर्षण आहे. मी तिला खूप समजावलं, तिच्या कामात मदत केली, तिच्या फोटोंचं प्रदर्शन भरवण्यासाठी मदत केली, तिचं मनोधैर्य वाढवलं. माझ्या प्रयत्नामुळे तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं आणि हळूहळू तिचं काम लोकांना आवडू लागलं. बाबांनाही तिला पाठिंबा दिला. प्रियाला तिच्या स्वप्नापर्यंत पोहोचताना पाहून मला खूप आनंद झाला. एके संध्याकाळ आम्ही दोघे गच्चीवर बसलो होतो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं रे. तू माझा आधारस्तंभ आहेस." त्या दिवशी मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा विचार केला. पण माझ्या मनात हजारो प्रश्न आले. रमेशला काय वाटेल? मैत्रीचं नातं तर तुटणार नाही ना? मी खूप विचार केला आणि ठरवलं की मैत्री आणि भावना यात निवड करावी लागणार आहे. मी प्रियाकडे पाहिलं आणि अगदी हळू आवाजात म्हणालो, "प्रिया, तू माझ्यासाठी फक्त माझ्या मित्राची बहीण नाही आहेस. तू माझी." मी वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने माझं वाक्य पूर्ण केलं, "तू माझं पहिलं प्रेम आहेस." तिचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मला वाटलं माझ्या भावना फक्त माझ्यापर्यंतच होत्या, पण तिने माझ्या मनातलं बोलून दाखवलं. पण त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावर एक दुःख होतं. ती म्हणाली, "मी हे मान्य करते, पण मी रमेशला वचन दिलं आहे की मी कधीही आपल्या मैत्रीमध्ये आणि कुटुंबाच्या विश्वासात अंतर येऊ देणार नाही. ही गोष्ट इथेच थांबूया." तिच्या या बोलण्याने माझ्या हृदयाचे तुकडे झाले. तिचं प्रेम खरं होतं, पण तिची मैत्री आणि कुटुंबाप्रती असलेली निष्ठा त्याहून मोठी होती. दुसऱ्या दिवशी प्रिया अचानक पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेली. रमेशलाही याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तिने माझ्यासाठी एक चिठ्ठी सोडली होती. "माझ्या मित्रा, मी तुला वचन दिलं आहे की मी आपल्या नात्यात कधीच अडथळा आणणार नाही. तुझ्या मैत्रीचं आणि प्रेमाचं माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे. पण काही नाती अपूर्ण राहिली तरी ती सुंदर असतात. हे प्रेम आपण फक्त आपल्या आठवणीत जिवंत ठेवूया. रमेश, काळजी घे." ती चिठ्ठी आजही माझ्या पाकिटात आहे. आज रमेश आणि मी अजूनही चांगले मित्र आहोत. प्रिया, लग्नात मी खूप नाचलो, पण प्रियाच्या आठवणीने आजही माझं मन जड होतं. माझ्या मित्राची बहीण जी माझ्यासाठी एक सुंदर आणि अपूर्ण प्रेमकथा बनून राहिली.